खुर्चीवरून महायुतीच्या तीनही नेत्यांमध्ये हास्यकल्लोळ. मागच्या सरकारमध्येही आम्ही तिघच होतो, आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल. एकनाथ शिंदेंचं भाष्य. तर शिंदेंच्या मनामधून खुर्ची जात नाही, अजितदादांनी डिवचलं. कल्याण मतदारसंघातील शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत नको. गणेश नाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मुख्यमंत्री बळीराजा योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज. अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. कृषी क्षेत्रामध्ये एआय वापरासाठी धोरण. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद. आग्र्यात शिवरायांचं तर कोकणातील संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. तर हरियाणामधील पानिपतमध्ये यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय. अजित पवारांची अर्थसंकल्पातून घोषणा. शाळांमध्ये गणवेश, वह्या आणि पुस्तकं पहिल्याच दिवशी मिळणार. महापालिकेकडून नियोजन. निविदा प्रक्रियेलाही सुरुवात. मुंबई पालिकेत काम करणाऱ्या 580 कंत्राटी सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रशासनाचा निर्णय. कामगारांच्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेरीस यश. होळीसाठी मुंबई ठाण्यातून कोकणामध्ये 195 जादा एसटी बस धावणार. सोमवारपासून जादा बस धावण्यास सुरुवात झाली असून 17 मार्चपर्यंत बस प्रवासी सेवेत राहणार. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढला. पारा 37 अंशांवर पोहोचल्यानं मुंबईकर चिंतेत. तर 11 मार्चला देखील उष्णतेच्या लाटेची शक्यता. भारताचा चॅम्पियन कर्णधार रोहित शर्मा, पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह मुंबईत दाखल. मुंबई विमानतळावर रोहितची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी.